देववाच महालिंगस्य के भेदा प्रसादस्य तथा पुनः भेदा जंगमलिंगस्य शिवलिंगस्य ते तथा गुरुलिंगस्य के भेदा आचारस्य च के पुनः इति तत्त्वं न जानामि कारुण्यद ब्रूहि शंकर। देवी म्हणे जी शंकरा प्राणवल्लभा करुणाकरा षडलिंगाचा भेद दातारा गौरी हरा निरोपावा महालिंग प्रसादलिंग जंगम आणि शिवलिंग गुरुलिंग आचारलिंग सहा लिंगे हे चिकी हे कोण कोणा पासाव झाले कोण मुखी कोण लिंग उत्पन्नले हे पाहिजे निरूपिले सर्वेश्वरा मजलागी। शिवोवाच महालिंगमिदं देवी प्रसादं लिंगमेव च तस्माज्जंगमलिंग च शिवलिंगमभिभूतमोता ततो हि गुरुलिंग च आचारं च तथा पुनः एक प्राणमाख्यातमेकैकन समन्वितम्। शंकर म्हणे देवी ऐक महालिंगापासून प्रसादलिंग देख प्रसादलिंगापासवने मत जंगमलिंग ते जंगमलिंगापासून शिवलिंग झाले उत्पन्न शिवलिंगापासून गुरुलिंग ते गुरुलिंगापासाव आचारलिंग जाण हे उत्पन्नले एकमेकाचे प्राण होऊन म्हणून ते अभिन्न होऊन सती भेद विरहित महालिंगापासाव पाच लिंगे झाली ते पाच मुखी पाच जन्मली ती पाच मुखे महालिंगाची बली निरूपू तुझे एक ईशान तत्पुरुष अघोर तीन वामदेव सद्यो जात हे पाच जाण या पाच मुखातून उत्पन्न लिंग झाले एक पाच।